आपण माहिती आहे तुम्हाला? हा बायकोच्या शब्दाने चालणारा बैलबुद्धा आहे, बैलबुद्धा. म्हणून ही याची बायको याच्या डोक्यावर चढत आहे. चढू दे माझ्या डोक्यावर. माझी बायको माझ्या डोक्यावर चढेल किंवा मी तिच्या मुठीत असेल. काय करायचं त्याच्या? अरे हटू चला आपल्यासारखे जिथे अशी बायको असते ना, चला सुप्तासारखी सरळ करून टाकू. अहो लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. हो बाई राहू द्या. सासू परत आवडलं का? हा म्हणजे तुम्ही तर त्यांना बोलायला फूस देता, तुम्ही शिकवता त्यांना असं बोलायला. हे सगळं काय बोलतायस तू? अगदी बरोबर बोलतेय. तुला माहिती नाही या घरात ना हे सगळे एकाच पाण्याचे मणी आहे. आणि त्याची 2 मणी तुम्ही आहात, तर तेही फुटके मणी. हाती काय हो बहिणी, बघितलं ना कशी काय नवऱ्याला ऐकलेली नावाने आवाज मारते का? म्हणजे माहितीये का आधी जसे काय याच्या बारशाची ना लाडू खाल्ले की काय? खाल्ले असेल तिने माझ्या बादशाची आता लाडू. पण तू आमच्या मध्ये मध्ये का लुडबुड करते? तू तुझं बघ आधी, तुझं लग्न व्हायचं ते बघ. माझ्या लग्नाची तू चिंता करू नको. तुला कोणी अरे तुझ्यासारखं लग्न होऊन जीवन जगण्यापेक्षा चला कुवारा मिळेलं बरं. पण बायकोच्या भाडा होऊन नाही आपल्याला तर अजिबात आवडत. राहू दे. भाई काय झालं भाषण देऊ? मग कपाशा उचलायची आली आपण. एकदा सांगितलं ना उचलला का? कपाशा उचल. भाऊजी राहू द्या, मी उचलते. नाही बहिणी, तुम्ही अजिबात उचलायचं नाही. फक्त ही बाई कशी कपाशा उचलत उचलणार नाही तर कपाशा उचल. ओके बघितलं ना बायको कपाशा उचलते आणि नवऱ्याला करंट